नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनिवारी करा हे खास उपाय, तोडगे, चमत्कारिक उपाय आणि तोडगे आहेत. हे उपाय तुमच्या सर्व अडचणी दूर होतील आणि तुम्हाला आर्थिक लाभ सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात होईल. शनिवारी काही खास उपाय केल्याने शनीची जी साडेसाती असते ती साडेसाती आणि वाईट प्रभावापासून तुम्हाला संरक्षण मिळते, तुम्हाला आराम मिळते. शनिवारी हे उपाय केल्याने तुमच्या कामातील अडथळे हे दूर होतील. प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल हे मात्र निश्चितच. आणि जर तुम्ही नोकरी करत असाल तर नोकरीत, व्यवसायात तुम्हाला भरभराट येईल हे सुद्धा निश्चितच. शनिवार हा न्याय देवता शनिदेवाला समर्पित आहे. ज्योतिषशास्त्रानुसार 9 ग्रह एकूण 9, तर या 9 ग्रहांमध्ये शनीला विशेष स्थान आहे. शनिदेव प्रत्येक व्यक्तीच्या कर्मांची नोंद ठेवत असतात आणि मग त्यानुसारच प्रत्येकाला आपापल्या कर्मानुसार फळ देतात. शनिदेवाकडे विलक्षण शक्ती असते. ज्यांच्यावर शनिदेवाची कृपा असते त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळतेच हे निश्चितच आहे. असं म्हणतात की ज्या व्यक्तीवर शनिदेवाची शुभ दृष्टी पडते ना, त्याला जीवनात कशाचीही कमतरता भासत नाही. ही सुद्धा खूप मोठी मान्यता आहे. आता जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे खूप वाईट दिवस सुरू आहेत, तुमची परिस्थिती व्यवस्थित नाही आहे, तुमची परिस्थिती सुधारत नाही आहे, प्रत्येक कामात तुम्हाला अपयश मिळत आहे, किंवा मग घरातील एखादी व्यक्ती तुमच्या सतत आजारी राहत आहे, ती सतत आजारी पडत आहे, औषधोपचार करूनही तिला आराम पडत नाही आहे, तर तुमच्यावर सुद्धा शनीचा अशुभ प्रभाव असू शकतो. आता शनीची साडेसाती सुरू असल्यास नोकरी व्यवसायात यश मिळत नाही आणि सतत तुमचा पैसा जो आहे तो खर्च होत राहतो. मग अशा स्थितीत काय करायचं? शनिवारी काही विशेष उपाय आहे. ते विशेष उपाय केल्यास तुम्हाला शनीची जी साडेसाती राहते ती साडेसाती आणि शनी महाराजांच्या वाईट प्रभावापासून सुद्धा आराम मिळेल. तुम्हाला तुमच्या कामात सुद्धा यश मिळेल आणि तुमच्या आयुष्यातील सर्व ज्या काही अडचणी आहेत त्या 100% दूर होतीलच. आता जाणून घेऊया हे उपाय नेमके कोणते. अतिशय प्रभावी चमत्कारिक उपाय आहेत. नियमितपणे सातत्याने करा, तुम्हाला सुद्धा फरक नक्कीच जाणवेल. तर शनिवारी करा हे पुढील 5 उपाय. त्यामधील उपाय नंबर 1, जर तुमच्या हातात पैसा टिकत नसेल किंवा मग तुम्हाला पैशाची चणचण म्हणजे आर्थिक अडचण जर जाणवत असेल तर आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. खूप प्रभावी आणि चमत्कारिक उपाय आहे. आज म्हणजेच शनिवारच्या दिवशी 1 रुपयाचं नाणं घ्या आणि त्या नाण्यांवर मोहरीच्या तेलाचा एक छोटा ठिपका लावा. तो ठिपका लावून शनी मंदिरात ठेवा. शनिवारी शनी मंदिरात जाऊन हा उपाय करायचा. ह्यानंतर आर्थिक लाभ मिळण्यासाठी शनिदेवाकडे मनाभावापासून प्रार्थना करा. तुम्हाला फरक नक्कीच जाणवेल. आता उपाय नंबर 2, जर तुम्हाला प्रत्येक कामासाठी अतोनात झटावं लागत असेल, खूप कष्ट करावे लागत असेल, खूप मेहनत केल्यावरच यश मिळत असेल, तर लवकर एखादं काम पूर्ण तुमचं होत नसेल तर सुद्धा हा उपाय करा. उपाय पुढील प्रमाणे. शनिवारच्या दिवशी मुठभर काळे तीळ बाजारात येतात, मार्केटमध्ये तुम्ही घेऊन येऊ शकता, घरी असेल तर काही हरकत नाही. तीळ घेऊन ते वाहत्या पाण्यात सोडा. तसेच शनिदेवाचे ध्यान करत प्रार्थना सुद्धा करा. उपाय नंबर 3, वडिलोपार्जित जमीन आणि मालमत्तेशी संबंधित कोणतीही समस्या तुम्हाला भेडसावत असेल तर
त्या समस्येतून बाहेर पडण्यासाठी हा अत्यंत प्रभावी आणि चमत्कारिक उपाय आहे. शनिवारच्या दिवशी एक पिठाचा दिवा बनवा. त्यात मोहरीचे तेल टाका, दिव्याला वात करा आणि शनिदेवासमोर हा दिवा लावा. हा शनी मंदिरात जाऊन तुमच्या मनातील इच्छा शनिदेवासमोर व्यक्त करा. ह्या उपायाने सुद्धा तुम्हाला खूप फरक पडेल. उपाय नंबर 4, जर तुम्हाला एखाद्या सरकारी कामात अडचणी येत असतील तर ह्या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी शनिवारी शनी स्तोत्राचं पठण करा. दिवसभरात तुम्ही हे पठण कधीही करू शकता. तुम्ही शनी स्तोत्राचं पठण कधी संध्याकाळी सकाळी कधीही करू शकता. परंतु हा पाठ करताना तुमचं तोंड हे पश्चिमेकडे असावं याची मात्र दक्षता घ्यावी, याची काळजी घ्यावी, कारण पश्चिम ही शनीची दिशा आहे. आता उपाय नंबर 5, तुम्हाला जर समाजात प्रसिद्धी आणि मान सन्मान प्राप्त करायचा असेल तर मान सन्मान प्राप्त करण्यासाठी शनीचा हा उपाय करा. उपाय समोरीलप्रमाणे: शनिवारी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा आणि शनिदेवाच्या मंत्राचा 51 वेळा जप करावा. अतिशय साधे, सरळ, सोपे पण चमत्कारिक प्रभावी उपायाने तोडगे होते ते तुम्ही नियमितपणे सातत्याने केले तर तुम्हाला फरक नक्कीच जाणवेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर नक्कीच करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अजून आपल्याला कोणत्या विषयावर व्हिडिओ बनवायला आवडेल किंवा ऐकायला आवडेल ते सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.